नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही 2027 मध्ये यूपीएससीच्या परीक्षेचा पहिला अटेम्प्ट देणार असाल नागरी सेवा परीक्षांचा, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्ती महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण कुठल्याही फालतू गप्पा न मारता अगदी स्क्रॅच पासून प्रॅक्टिकल प्लॅन समजून घेणार आहोत. एका वर्षभरामध्ये काय काय केलं पाहिजे हे बघणार आहोत. सध्या आत्ता यूपीएससीच्या प्रिलिम्सचा जो पेपर झाला त्यानंतर सगळीकडे चर्चा आहे की हा पेपर खूप जास्ती अनप्रेडिक्टेबल होता. काही विचारलं जातंय, यूपीएससी खूप अतरंगी झाली आहे. पण लक्षात घ्या की असं फार काही बदललंय असं नाहीये. सिलेबस तसाच आहे, मूळ पुस्तकं तीच वाचायची आहेत. पेपर पाहता अभ्यासाच्या पद्धतीमध्ये काही बदल करावे लागू शकतील, पण ते कसे करायचे आता आपण समजून घेणार आहोत. तुम्ही एकदमच बिगिनर असाल तर पहिल्याच दिवशी सगळं काही परफेक्ट होणार आहे, सगळ्याच गोष्टी पहिल्या दिवशी समजणार आहेत. या 9 मिनिटाच्या स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये सगळं समजणार आहे आणि लगेच तुमचा अभ्यास उद्यापासून सुरू होणार आहे पूर्ण इंटेन्सिटीने, असं होणार नाहीये. तुम्ही लक्षात घ्या की याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा आधी नीट समजून घ्यायची आहे, त्यानुसार प्लॅन करायचा आहे आणि त्यानुसार योग्य असा अभ्यास कन्सिस्टंटली वर्षभर योग्य ट्रॅकवर राहून तुम्हाला करायचा आहे. तो कसा करायचा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. वर्षाला समजा आपण 2 टप्प्यांमध्ये डिवाइड केलं, तर आता जून पासून डिसेंबर पर्यंत तुम्हाला काय काय करायचं आहे आणि जानेवारी पासून मे पर्यंत काय काय करायचं आहे प्रिलिम्सच्या आधी, हे जरा नीट आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, अभ्यास करताना आपल्याला अति घाई गडबड करूनही चालणार नाहीये, पण कुठेही मोठा खंड पडलाय, ब्रेक पडलाय, एकदम तुम्ही सुस्तावलाय असंही करून चालणार नाहीये. तुम्हाला स्टेडी राहावं लागणार आहे, कन्सिस्टंट राहावं लागणार आहे. त्यामुळे या 12 महिन्यांच्या प्रवासामध्ये नेमकं काय काय करायचं नीट पाहून घेऊयात. आता जून ते डिसेंबर मध्ये हा तुमचा पाया असणार आहे सगळ्या अभ्यासाचा. पहिला जून महिना हा सगळ्या गोष्टी नीट समजून घेण्यासाठी गेला तरी चालणार आहे. त्या समजून घेणं खूप जास्ती गरजेचं आहे. आपल्या बॅचमध्ये पण जूनच्या सुरुवातीच्या बॅचमध्ये आपण हेच करणार आहोत की पहिले काही दिवस इंट्रोडक्शन असणार आहे. GS1, GS2, GS3, GS4 पासून प्रिलिम्स, मेन्स, आन्सर रायटिंग, करंट अफेअर्स कसं करायचं या सगळ्याचा पाया तिथे आपण करणार आहोत. ज्याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू या सगळ्याची तुम्हाला व्यवस्थित माहिती घ्यायची आहे. ऑप्शनल कसा सिलेक्ट करायचा हे बघायचं आहे. युट्यूबवरती पण या वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत, ते पण तुम्ही बघून घ्यायचे आहेत. पण डिसेंबर पर्यंत तुम्हाला काय करायचंय, प्रिलिम्स आणि मेन्स असं फार वेगळं वेगळं करता येत नाही. एखादा विषय, त्यातला एखादा चॅप्टर तुम्ही वाचताय, मग हा चॅप्टर फक्त प्रिलिम्सला महत्वाचा आहे, हा चॅप्टर फक्त मेन्सला आहे, असं बहुतांश विषयांमध्ये करता येत नाही. त्यामुळे इंटिग्रेटेड अभ्यास तुम्हाला जून ते डिसेंबरमध्ये करायचा आहे, पण जास्ती भर हा मेन्सच्या दृष्टीने असला पाहिजे. ज्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग वरती फोकस करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला GS मधले असे विषय की जे मेन्सला जास्ती महत्वाचे आहेत. मग एसए सारखा विषय असेल, GS4 सारखा विषय असेल, याचा तर अभ्यास झालाच पाहिजे. पण प्रिलिम्स मेन्स दोन्हीकडे महत्वाचे असे जे विषय आहेत, मग पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, एन्व्हायरमेंट असेल, सायन्स अँड टेक असेल, या विषयांचा पण अभ्यास तुम्हाला झालेला हवा आहे. पण आन्सर रायटिंग वरती, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वरती आणि अभ्यासाच्या इंटेन्सिटी वरती तुम्हाला या काळामध्ये भर द्यायचा आहे. जे दुसरं तुमचं पार्ट असणार आहे अभ्यासाचा, तो असणार आहे जानेवारी पासून फेब्रुवारी पर्यंत. या काळामध्ये तुम्हाला जानेवारीपासून मे पर्यंत, त्यातला जानेवारी फेब्रुवारी याच्यामध्ये काय, जो काही थोडाफार अभ्यासक्रम राहिलाय, अजून काही वाचूनच झालं नाहीये, अशा कन्सेप्ट सगळ्या वाचून घेणं, असं मटेरियल वाचून घेणं, काही फुल लेंथ टेस्ट आणि काही सेक्शनल टेस्ट सोडवायला सुरुवात करणं, हे तुम्हाला करायला लागणार आहे प्रिलिम्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि तिसरा, शेवटचा, दुसऱ्या टप्प्यामधलाच शेवटचा भाग ज्याला आपण म्हणतोय, तो मार्च ते मेचा, हा खूप जास्ती महत्वाचा असणार आहे. या काळामध्ये पूर्णपणे तुम्हाला प्रिलिम्स ओरिएंटेडच अभ्यास करायचा आहे, मेनचं काहीच इथे ठेवायचं नाहीये. आणि इथे तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन, नोट ज्या काढून ठेवल्यात त्याचा अभ्यास आणि फॅक्ट्स लक्षात ठेवणं, प्रॅक्टिस भरपूर करणं, ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि या काळामध्ये तुम्हाला स्वतःच्या मेंटल मेकअप वरती, स्वतःच्या पूर्णपणे मानसिक स्वास्थ्यावरती लक्ष द्यायचंय. कारण प्रिलिम्सच्या त्या 2 तासांच्या GSच्या पेपरमध्ये ऐन वेळेस तुम्ही काय डिसिजन घेताय याच्यावरती सगळ्या गोष्टी तुमच्या पुढच्या महत्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे पॅनिक होण्याचे हे अजिबात दिवस नाहीयेत. तुमचा दृढ आत्मविश्वास हा कन्सिस्टंटली तसाच ठेवून पुढे पुढे जाणं हे त्या काळात महत्वाचं असणार आहे. हे झालं ओव्हरऑल ब्रॉडर अभ्यास कसा कव्हर करायचा. पण आता अभ्यास करताना लक्षात घ्यायचंय की आता सरफेसवरचं, वरवरचं वाचून चालणार नाहीये. आता तुम्हाला बदलत्या अभ्यासक्रमानुसार, म्हणजे बदलत्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार तुम्हाला सखोल जाऊन अभ्यास करायचा आहे. फक्त गोष्टी पाठ करून चालणार नाहीयेत, फक्त वरवर वाचून चालणार नाहीये. काही ठिकाणी पाठांतर पण करायला लागणार आहे, म्हणजे फॅक्ट्स लक्षात ठेवायला लागणार आहेत. काही ठिकाणी तुमचं जे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे त्याच्यावरती आधारित प्रश्न सोडवावे लागणार आहेत. हे का केलं जातंय लक्षात घ्या. एखादा ॲडमिनिस्ट्रेटर जर का असेल, त्याला काही निर्णय घ्यायचे असतील, त्याची तेवढीच फॅक्ट्सवरती पण कमांड लागणार आहे, त्याची कन्सेप्टवरती पण कमांड लागणार आहे. आणि UPSC तेच तपासायला
पाहते आहे दरवर्षी तेच आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळतंय. त्यामुळे तुम्हाला कुठल्याच गोष्टी ऑप्शनला टाकून चालणार नाहीयेत. फक्त रेडीमेड नोट्सवरती अवलंबून राहून चालणार नाहीये. तुम्हाला मूळ रिसोर्सेस वाचावे लागणार आहेत. पॉलिटीचा अभ्यास करताय, लक्ष्मीकांत वाचायचंच आहे. तुम्हाला NCERT वाचायच्याच आहेत. पण मूळ संविधानाची प्रत, ज्याला आपण बेअर ॲक्ट म्हणतो, ती वाचावी लागणार आहे. तर तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. तसंच सगळ्या विषयांचं आहे. मी आता फक्त एका विषयाचं उदाहरण दिलं. त्यामुळे स्वतःच्या मनानं हे महत्वाचं आहे परीक्षेसाठी, हे कमी महत्वाचं आहे, हे बिनमहत्वाचं आहे, असं क्लासिफिकेशन करू नका. हे काल्पनिक फिल्टर्स लावू नका. तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट मूळतः समजून घेतल्याशिवाय पूर्व परीक्षेचा, मुख्य परीक्षेचा अडथळा पार करता येणार नाही. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवा, सिलेबस काय आहे, PYQs काय आहेत, याच्यावरती तुमची कमांड असली पाहिजे. सिलेबस तुम्हाला तोंडपाठ असला पाहिजे, माहिती पाहिजे प्रिलिम्समध्ये वेगळं काय, मेन्समध्ये वेगळं काय, ते नीट समजून घेतलं पाहिजे. PYQचा सखोल अभ्यास केला पाहिजे. त्यातून तुम्हाला कळणार आहे एखाद्या विषयामध्ये खरंच किती खोलवर अभ्यास करायचा आहे का वरवर अभ्यास करायचा आहे. PYQs मध्ये हा ट्रेंड दिसणार आहे की काहीही केलं तरी नवीन काही ना काही दरवर्षी विचारलं जाणार आहे. सो त्याच्यामुळे ती अनप्रेडिक्टेबिलिटी पण लक्षात येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्या प्रकारच्या गोष्टींसाठी रेडी राहणार आहात. आणि लक्षात ठेवा की कुठलाही पेपर असेल प्रिलिम्सचा, तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवायचे हा टार्गेट नाहीये. कट ऑफ पाहता इफेक्टिव्हली साधारण 50च्या आसपास प्रश्न तुमचे बरोबर आले की यू आर गोइंग टू बी थ्रू. कधी कधी ते त्याच्यापेक्षा कमी आलेले पण चालणार आहेत, पण आपलं टार्गेट 50 क्वेश्चनचं असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येकच मुद्दा पेपरमध्ये येणार आहे हे होणार नाहीये, हे कोणालाच होत नाही. पण जे आपले महत्वाचे एरिया आहेत, जे आपले हातचे एरिया आहेत, त्याच्यामध्ये चूक करून चालणार नाही अजिबात. त्यामुळे तुम्हाला पॅनिक न होता त्याचा अभ्यास नीट करायचा आहे आणि पेपरमध्ये सुद्धा पॅनिक न होता पेपर सोडवायचा आहे, अनप्रेडिक्टेबल प्रश्न आले तरी सुद्धा. आणि त्यासाठी तुम्हाला वर्षभर नीट अभ्यास करायचा आहे. करंट अफेअर्स जरी बघितलं तर साधारण वर्षभराचे इथून पुढचे न्यूजपेपर तर वाचायचेच आहेत. न्यूजपेपर वाचायला ऑप्शन नाहीये. फक्त मंथली मॅगझिन्सवरती रिलाय राहून चालत नाही. हे या वर्षीच्या, मागच्या काही वर्षींच्या प्रिलिम्सच्या, मेन्सच्या प्रश्नांवरून आपल्याला दरवर्षी बघायला मिळतंय. न्यूजपेपर मुळातून तुम्हाला वाचावे लागणार आहेत. मग काय वेगळं करायचंय मॅगझिन्समधून? तर मॅगझिन्समधून जे न्यूजपेपर तुम्ही कव्हर नाही केलेत, जे आर्टिकल्स तुम्ही कव्हर नाही करू शकलात न्यूजपेपरमध्ये वेळेअभावी, त्याची रिव्हिजन तिथून करायची आहे, त्याच्या नोट्स तिथून काढायच्या आहेत. आणि त्याचबरोबर गेल्या वर्षभरातले न्यूजपेपर आता वाचणं हे शक्य होणार नाहीये. मग त्यावेळेस मॅगझिनचा आधार घ्यायचा आहे, कारण UPSC गेल्या 1-2 वर्षांमधले करंट अफेअर्स विचारतंय हे बघायला मिळतंय आणि त्यासाठी व्यवस्थित नोट्स काढायच्या. मग या नोट्स कशा काढायच्या? बाबा नेमका ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचा, नेमका अभ्यासाचं डे टू डे प्लॅनिंग कसं करायचं, ह्या सगळ्या विषयांविषयी आपण बॅचेसच्या आपल्या इंट्रोडक्टरी सेशन्समध्ये पण बोलणार आहोत आणि युट्यूबवरती पण आपले ते सेशन्स येत राहणार आहेत. त्याच्याविषयी पण तुम्ही ते सेशन्सही फॉलो करा, त्यातूनही अभ्यासाला लागा. पण अजून एक शेवटचा मुद्दा मला मेंटल माइंडसेटकडे जायच्या आधी सांगायचा आहे, तो सीसॅट अजिबात हलक्यात घ्यायचा नाहीये. एक बेसिक स्ट्रॅटेजी आता लक्षात घ्या. आत्ता सुरुवातीला कुठलाही वेगळा अभ्यास न करता सीसॅटचे गेल्या 3 वर्षांचे पेपर घ्या, 3 वर्षांच्या आन्सर कीज घ्या, 2-2 तास बसून ते पेपर सोडवा. ॲज इफ तुम्ही फायनल पेपर सोडवताय त्या इंटेन्सिटीने सोडवा. जिथे गेस करायचंय गेस करा, जिथे अंदाज लावायचे अंदाज लावा, पण पूर्ण पेपर व्यवस्थित तुम्हाला जसा अटेम्प्ट करावासा वाटेल सीसॅटचा ऍक्च्युअल पेपर तसा व्यवस्थित सोडवा. टाइम मॅनेजमेंटची पण प्रॅक्टिस होईल. आणि त्या 3 पेपरचा तुमचा ऑफिशियल आन्सर कीज वरून स्कोर काढा. जर का तो ऑफिशियल आन्सर कीज वरून तुमचा स्कोर 40 ते 50 या रेंजमध्ये येतोय, त्यापेक्षा कमी येतोय, तुम्हाला आत्तापासून रोज 1-1.5 तास सीसॅटचा अभ्यास करायला लागेल. जर का तो तुमचा वेळ 60 ते 70 पेक्षा जास्ती तुमचा स्कोर येतोय, 60-70च्या आसपास स्कोर येतोय, तर आठवड्याला 1-1.5 तास आत्ता द्या. आणि जर का स्कोर 80 पेक्षा जास्ती असेल, आत्ता फार अभ्यास करू नका, पण जानेवारीपासून पुढे रोज 1 तास प्रॅक्टिस ही तरी पण करावी लागेल. अशा प्रकारे सीसॅटचा पेपर सध्या सुरू आहे, हे लक्षात ठेवा. या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तुमची कन्सिस्टन्सी. तुम्हाला पहिल्या प्रयत्नात जर का यशस्वी व्हायचं असेल, तर फक्त 12-14 तास अभ्यास केलाय आणि असे पहिले 5-6 महिने अभ्यास केलाय असं करून चालणार नाहीये. तुम्हाला आत्तापासून कन्सिस्टंटली तुमच्या अभ्यासाचा वेळ वाढवावा लागेल, हे नक्की. पण सुरुवातीलाच 12-14 तास अभ्यास करून तुम्ही बर्नआउट होताय असं करून चालणार नाहीये. 3-4 तासापासून सुरुवात करा. ग्रॅज्युअली पुढे जात जात 5-6 तास, 7-8 तास, 9-10 तास तुमचा जो प्राईम टाइम आहे, तुमच्यासाठी जो इफेक्टिव्ह ठरतोय, अशा अभ्यासाचे तास निवडा. पण कन्सिस्टन्सी मात्र त्याच्यामध्ये असू द्या. त्याच्यामध्ये रोजच्या वेळामध्ये असेल किंवा आठवड्याच्या वेळामध्ये असेल, तुमच्यासाठीचा फ्री वेळ ठेवा. तो तुमच्या मनाच्या, तुमच्या डोक्याच्या, मेंदूच्या एनर्जीसाठी, ताजतवाने राहण्यासाठी खूप जास्ती गरजेचं आहे. त्या वेळामध्ये तुमचे छंद जोपासा, त्याच्यामध्ये वाचा, गा, तुम्हाला जे करायचंय ते करा. पण त्यातून तुम्हाला एनर्जाइज करा, तुम्हाला ताजतवानं ठेवा. कारण पेपरमध्ये आणि या पूर्ण वर्षभराच्या प्रोसेसमध्ये शेवटी ही एक परीक्षा आहे.
ही कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहे. याच्यामध्ये तुमचं सगळ्यात महत्त्वाचं मानसिक अस्त्र आहे हे तुमचं कंपोजर, तुमचा अढळ आत्मविश्वास. हा तुमचा सोबती असणार आहे. अभ्यास एवढा प्रामाणिकपणे करायचा आहे, एवढा सखोल करायचा आहे की काही चॅलेंज आला पेपरच्या दिवशी, पेपरच्या वेळेस, तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कितीही अवघड पेपर जरी वाटला, कितीही अवघड प्रश्न वाटला, तरी तुमच्या मनात तो कॉन्फिडन्स असला पाहिजे, मला येत नाहीये ना, तर देशात कोणालाच येत नसणार आहे. हा विचार तुम्हाला पॅनिक होण्यापासून रोखणार आहे, वाचवणार आहे. आणि त्यामुळे सोशल मीडिया असेल, आजूबाजूला तुमचे बाकीचे काही विद्यार्थी मित्र असतील, त्यांच्याकडून सतत वेगवेगळ्या येणाऱ्या गोष्टींच्या मागे धावू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या मर्यादा ओळखा, योग्य दिशेने काम करा आणि हा ब्रॉडर आराखडा जो आपण सांगितलाय तो ताकदीने इम्प्लिमेंट करा. त्यासाठी जर का तुमचा मनाचा निश्चय पक्का झाला असेल, खाली मिशन 2027 असं लिहून कमेंट करा या व्हिडिओच्या खाली आणि आम्हाला येऊन भेटा. तुम्हाला बॅचमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तरी भेटा, नसेल घ्यायचा तरी भेटा. कारण तुमची स्ट्रॅटेजी डिस्कस करणं, त्याचबरोबर तुमच्या अभ्यासाला नीट दिशा देणं, यासाठी आम्ही नेहमी आहोत. तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या पूर्ण प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. मन लावून अभ्यास करा आणि नक्की तुमचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पावलं टाका. थँक्यू. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.